इचलकरंजीमधून अशोकराव जांभळेंच्या उमेदवारीला पवारांनी हिरवा कंदील दाखवला आहे। अशोकराव जांभळेंनी आज शरद पवार यांची भेट घेतली। इचलकरंजीच्या स्थानिक राजकारणामध्ये अशोकराव जांभळेंचं मोठं नाव आहे। 60 जागा लढणार असा दादांच्या बोलण्याचा मतितार्थ नव्हता असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं। अपक्षांसह आमचा आकडा 60च्या आसपास आहे असं त्यांनी सांगितलं, असं तटकरे म्हणाले। नाही, त्या दिवशीचा भाषणाचा कॉन्टेक्स्ट जर का तुम्ही पाहिला तर ते संख्या तेवढी फक्त घेतली गेली। 60 जागांच्या आसपास आम्ही लढणार होतो असं त्याच्यातला अर्थ नव्हता। बोलण्याचा मतितार्थ असा होता की 54 जागा मागच्या वेळेला आपण जिंकलेल्या होत्या, त्याचबरोबर ती आपल्यासोबत जे काही अपक्ष जोडलेले आहेत, काही इतर जे काही जोडले आहेत, ती 60च्या आसपास संख्या आहे। ते धरून तुम्ही पुढे चला असा त्या बोलण्याचा त्या ठिकाणचा त्या दिवशीचा उद्देश होता। निवडून येण्याची क्षमता असणं हा सुद्धा एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये असावा असं परवाच्या एकंदरीत बैठकीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे।